कधी काळी जगातील सर्वात मोठे जहाज म्हणून ओळखले जाणारे आता त्याच्या अस्तित्वाच्या शेवटच्या टप्प्यात आहे। आपण बोलत आहोत त्या जहाजाबद्दल ज्याने 10 एप्रिल 1912 रोजी साऊथहॅम्प्टन इंग्लंड येथून न्यूयॉर्कसाठी प्रवास सुरू केला आणि ते 17 एप्रिल 1912ला न्यूयॉर्क येथे पोहोचायचे होते। पण दुर्दैवाने 14 एप्रिल 1912 रोजी हिमनगाला आदळून ते बुडाले व त्यात 1500हून अधिक लोकांचा जीव गेला। होय, तुम्ही बरोबर ओळखले आहे, आपण बोलत आहोत टायटॅनिकबद्दल। टायटॅनिकचा अपघात हा 20व्या शतकातील सर्वात मोठा अपघात समजला जातो आणि तिचे गंजलेले अवशेष ती बुडाल्यापासून 70 वर्षांहून अधिक काळ सापडले नव्हते। मात्र 1985 मध्ये डॉक्टर रॉबर्ट बॅलार्ड यांनी पाणबुडीच्या सहाय्याने हरवलेल्या जहाजाचा शोध घेतला। जवळून पाहिल्यानंतर त्यांना ते पूर्णतः गंजलेले दिसले। पुढील परीक्षणासाठी जेव्हा त्याचे काही अवशेष प्रयोगशाळेत पाठवण्यात आले तेव्हा असे समजले की या अवशेषांमध्ये फक्त गंजच नाही तर काही प्रकारचे बॅक्टेरिया सुद्धा आहेत। या बॅक्टेरियाला हॅलोमोनस टायटॅनिके असे नाव देण्यात आले। असे हे बॅक्टेरिया समुद्रातील उच्च दाबाच्या व कमी तापमानाच्या ठिकाणी सुद्धा तग धरू शकतात। यांची विशेषता अशी आहे की ते लोखंडातील मँगनीज व सल्फर यासारखे धातू खाऊन वस्तूंचे नामोनिशाण कायमस्वरूपी मिटवतात। त्यामुळे शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की पुढील 10 ते 15 वर्षात टायटॅनिकचे अस्तित्वच पूर्णतः संपून जाईल व टायटॅनिक आपल्याला फक्त फोटोज व व्हिडिओजमध्ये पाहावे लागेल।